नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण मस्त अशी वेगळी स्वीट डिश बनवणार आहोत, जी आपण कधी लग्नात खाल्ली असेल किंवा हॉटेलमध्ये खाल्ली असेल, जिचं नाव आहे शाही तुकडा। ही बनवायला सोपी आहे आणि एकदम थोड्या इन्ग्रेडियंटमध्ये बनते। तर मी सगळ्यात पहिले घेतलेलं आहे 1 लिटर दूध, जे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि थोडं आटवायचं पण आहे। दुधाच्या पातेल्यात एखादा चमचा टाकून ठेवायचा आहे, म्हणजे दूध आटल व्यवस्थित आणि दूध उतू जाणार नाही आणि कंटिन्यू दूध हलवत राहायचं आहे। आता दूध उकळेपर्यंत आपण ब्रेड घेणार आहोत, ब्रेडला भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी घेतलेला आहे मिल्क ब्रेड, जो आपण मधून कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साइडनी भाजून घेणार आहोत। गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे, तर तवा तापेपर्यंत आपण ब्रेड कट करून घेऊ आणि तव्यावर एकदम थोडंसं तूप टाकायचं आहे आणि तुपावर दोन्ही ब्रेड भाजून घ्यायचे दोन्ही साइडनी। ब्रेड डीप फ्राय पण करता येतो, पण मला डीप फ्राय नव्हता करायचा, म्हणून मी मग तूप टाकून भाजून घेतलेले दोन्ही साइडनी ब्रेड। चांगले ब्राउनिश झाले पाहिजेत दोन्ही साइडनी, म्हणजे कडक होतात व्यवस्थित। 1 पॅकेट मिल्क ब्रेडचे पूर्ण ब्रेड सगळे भाजून घेणार आहे मी। आणि आता ते ब्रेड भाजेपर्यंत दूध थोडंसं आटायला लागलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण मिल्क पावडर टाकणार आहोत। मी इथे 50 ग्रॅमचं पॅकेट आहे मिल्क पावडरचं, तर 2 पुडे टाकलेले आहेत मिल्क पावडरचे आणि त्याच्यामध्ये 4 चमचे कस्टर्ड पावडर पण टाकणार आहोत आपण। मग कस्टर्ड पावडर टाकून चांगलं उकळल्यानंतर आता आपण साखर टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता दूध थोडं आटलेलं आहे, चांगलं अर्ध झालेलं आहे थोडं। आणि याच्यामध्ये आता मी 10 चमचे साखर टाकलेली आहे, तर 1 लिटर दुधाला 10 चमचे साखर आपण वापरलेली आहे। आणि कस्टर्ड पावडरमुळे थोडासा येल्लोइश रंग आलेला आहे आणि पूर्ण दूध झाल्यानंतर आपलं घट्ट व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरतून केसर टाकणार आहोत। आपलं दूध तयार झालेलं आहे, आता आपण हे थंड करायला ठेवणार आहोत आणि आपले ब्रेडचे तुकडे पण भाजून झालेले आहेत सगळे। तर मग आता 1 तासाभरानंतर मी ब्रेडवर दूध ओतलेलं आहे। हे दूध पूर्ण थंड झालं होतं आणि सगळे ब्रेड दुधामध्ये भिजू द्यायचेत व्यवस्थित। जर तुम्ही संध्याकाळी खाणार असाल तर तुम्ही दुपारी बनवून प्रकारे सगळे ब्रेड आपण दुधात ब्रेड ठेवणार आहोत आणि नंतर वरतून ड्रायफ्रुट्सनी चांगलं गार्निश करणार आहोत। बारीक ड्रायफ्रुट्स करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे खूप सोपा असा शाही तुकडा आपला तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, रेसिपीज आवडत असतील, तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि अशाच काही वेगळ्या रेसिपीज ज्या मी बनवलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या पण नक्की बघा।